नमस्कार मंडळी, कशा आहात सगळ्या? आशा करते स्वस्त असेल, मस्त असेल. मी वर्षा तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत देते आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर 22 तारखेला असतो बर्थडे. बर्थडे साधं सोपं पारंपरिक पद्धतीने सेलिब्रेट केलेला आहे आणि मी केक ह्यावेळेस केलेला नाही. केक असाच अधूनमधून मी खायला बनवणार आहे, कारण की आपण जशी पहिली प्रथा होती आपली बर्थडेची, तशा पद्धतीने बर्थडे सेलिब्रेट करायचं ठरवलेलं होतं ह्या वर्षीपासून. त्याच्यामुळे आम्ही आमच्या तिघांचे बर्थडे आम्ही अशा पद्धतीने सेलिब्रेट केलेले आहेत, पारंपरिक पद्धतीने. गोड मिठाई काहीतरी करून, पण आज गोड मिठाई मला करणं झालं नाही, म्हणून मी साखर आणि खोबरं अशा पद्धतीने त्यांना दिलं होतं. आणि आजची पार्टी होती माझ्याकडून, त्याच्यामुळे साधं सिंपलच, पण हॉटेलचं बाहेरचं जेवण करायला आम्ही गेलो होतो. त्याच्यामुळे फक्त सिंपल भाजी आणि रोटीच मागवली होती आम्ही, बाकीचं काही नव्हतं मागवलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मला करायचे होते एक मी रेसिपी बघितली होती, मला चला शेअर करावी तुमच्यासुद्धा. आणि मी अगोदर ह्याच्या आधी ह्याच्या पापड्या बनवतात, शक्यतो सालपापड्या आमच्या इकडं म्हणतात, पण मी म्हटलं पापड्या थापायला ह्याला आपल्याला कसं नको वाटतं. आणि आपल्या इकडं म्हणजे असं जागा पण नसते शहरामध्ये. गावाकडं कसं कॉट वगैरे टाकून पायली 2-2 पायलीचे असं बनवतात, आणि आपल्याकडं भांडं वगैरे नसतं, हटण्याची ती ट्रिक नसते. त्याच्यामुळे मग म्हटले ना 1 किलोच्या प्रमाणामध्ये मी आज तुमच्यासोबत तांदळाचे कुरकुरे, थोडक्यात म्हणायला काहीच हरकत नाही, ही रेसिपी शेअर करणार आहे. 1 किलो तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. आणि आता हे तांदूळ तुम्ही राशनचे आहेत, ते यूज करू शकता, कारण की त्याने पीठ पण जास्त पडतं आणि त्याची क्वांटिटी पण जास्त असते. त्याच्यामुळं ते थंड पाणी आपल्याला घ्यायचं आहे अगोदर. त्याच्यात ते पीठ मिक्स करायचं आहे, जिरे टाकायचे आहेत आणि चवीपुरतं नमक टाकून घ्यायचं आहे. अगोदर त्याच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून सगळं पीठ व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे थोडक्यात. आणि ते लो फ्लेमवर गॅसवर पहिल्यांदा ठेवून द्यायचं, थोडीशी हाय फ्लेम करायची. आणि आपल्या आता इथं तर आपली खरी मेहनत सुरू होते, एकदम सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे, जेणेकरून गाठी होऊ नयेत म्हणून. आणि मी अंदाजे या ठिकाणी 4 कप पीठ, म्हणजे 1 किलो जर पीठ असेल तर त्याला 2 लिटर मी पाणी अगोदर घातलं होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर थोडंसं आणखी मी पाणी टाकलं, ते गरम पाणी टाकायचं आहे जसं लागत तसं. आणि 15 ते 20 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला झाकून वाफून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी या ठिकाणी अशा पद्धतीने कागद अंतरला आहे गॅलरीमध्येच, आणि हे तुम्ही फॅनच्या हवेखाली सुद्धा वाळवू शकता. आणि माझ्याकडनं केकच्या अशा पायपिंग बॅग्स आहेत. आता पायपिंग बॅगमध्ये ही आपल्याला मिश्रण भरून आपल्याला याच्या गोल गोल चकल्या करून घ्यायच्या आहेत, किंवा मग कुरकुरे टाईप बनवून घ्यायचं आहे. आणि आता मी केकला ऑलरेडी पायपिंग बॅगला मोठं बोळ पडलं होतं, त्याच्यामुळे मी माझे काही कुरकुरे मोठे झालेले आहेत, पण काहीच हरकत नाही. जर चकल्याचं बनवायचं असेल तर त्याच्यातून थोडंसं आकार जो आहे तो लहान ठेवायचा आहे, जेणेकरून त्या गोल गोल छान चकल्या येतात. तर लास्टला मी एक पायपिंग बॅग दुसरी घेऊन त्याला छोटंसं बोळ पाडून मी चकल्या पण बनवलेल्या आहेत, त्या तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये बघायला भेटतेच. आता म्हटलं चला थोडं का होईना आपण उन्हाळी काम सुरू करायचं. तिखट वगैरे तर सगळं मम्मी देते, पण म्हटलं उपवासाचे खरवडे, चिप्स वगैरे ह्या ज्या छोट्या रेसिपीज असतात, ते आपल्याला पण कधी ना कधीतरी करायचे असतात. थोडं केलं ना तर आपले अनुभव पण येत जातो. आणि नंतर मग म्हणजे उन्हाळी काम कसं करायचं, काय करायचं, त्यासुद्धा ट्रिक वगैरे येतात आपल्याला. कारण की बघा ना, हल्ली शहरामध्ये तर कोण करत नाही, तर बाहेरून विकत घेतात. त्यापेक्षा म्हटलं, आणि चिप्स वगैरे लहान मुलांना देण्यापेक्षा हे तुम्ही घरचं तळलेलं दिलेलं कधी बेटर राहतं. कारण की जसं आरोहीला मला कळतं तसं बाहेरची चिप्स न देता कधीतरी आपण घरचे होममेड चिप्स वगैरे तळून दिले मुलांना, तर ते त्यांच्या हेल्दी जेवणासाठी सुद्धा चांगलं असतं. आणि आपल्याला माहीत आहे आपण कोणतं तेल वापरतो, किती क्वांटिटीमध्ये वापरतो. आणि लहान मुलांना घरचं कधी चांगलंच असतं. बाहेर पॅकेजिंगमध्ये, बाहेरची चिप्समध्ये एक तर ते लॉंग लास्टिंग टिकवण्यासाठी केमिकल्स वगैरे वापरतात, त्याच्यामध्ये साखर प्लस नमक असतं. तसं आपण आपल्या घरी हेल्दी चिप्स वगैरे तळलं तर त्याच्यामध्ये साखर आपण टाकत नाहीत, आणि ते जास्त टिकवण्यासाठी साखर नमक टाकावंच लागते त्यांना, जेणेकरून ते चिप्स वगैरे जास्त दिवस टिकतील. अशा छोट्या रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांना जर वर्षभर करून ठेवल्या तर बाहेरचं खाऊ घालण्याची गरज लागणार नाही, असं मला तरी वाटतं. ऊन छान पडलं होतं, आणि आमच्या इकडं म्हणजे बऱ्याच ठिकाणी पद्धत असेल पाडव्याच्या नंतर शेवगा फिरवत नाहीत, म्हणून म्हटलं चला चकलीसुद्धा अगोदरच करून घेऊयात. आरूला पण सुट्ट्या लागल्या होत्या, आणि 1 एप्रिलपासून आरूसुद्धा नंतर शाळा सुरू होणार आहे. आणि झाडं उन्हाळ्यामध्ये खूप काळजी घ्यावी लागते, 1-2 टायमाला पाणी घालावं लागतं. आणि जास्त उन्हामुळं सुद्धा झाडं सुकतात, म्हणून मी सावलीला. त्यांना गुड मॉर्निंग. तुम्ही बघितल्यास
मी तांदळाचं कुरकुरे थोडक्यात चकल्या कशा केल्या ती ट्रेन मध्येच येते. सो आज मस्त असं केसांसाठी मी टॉनिक बनवणार आहे. मी यूज करते. बऱ्याच लेडीजचे केस गळतीचे वगैरे प्रॉब्लेम्स असतात. सो मी गॅस लावलेला आहे आणि इथं 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. ही आठवड्यातून 2दा टिप फॉलो केली तर आपले केस एकदम छान होतात. बऱ्याच वेळेस मी खूप सारे टॉनिक सांगितलेले आहेत. तुम्हाला जे टॉनिक बनवायचं सो ते बनवू शकता. एका गोष्टीपासून 2 गोष्टीपासून 3 गोष्टीपासून आपापल्या केसांच्या प्रॉब्लेमच्या सोल्युशनवर आपण टॉनिक बनवू शकतो. आता हे ऑल ह्याच्यासाठी आहे. सो सगळ्यात अगोदर आपल्याला कलोंजी घ्यायची आहे. सो कलोंजी मी यामध्ये टाकून घेत आहे 1 चमचा, अर्धा चमचा. तर मी ही आरूसाठी आणि माझ्यासाठी बनवत आहे त्याच्यामुळे मी अर्धा ते पाऊण चमचा टाकून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मेथीचे सीड्स पण जाणार आहेत थोडे आणि आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर हे तुम्ही 2 गोष्टींपासून सुद्धा बनवू शकता किंवा नुसतं मेथीच्या बनवू शकता, नुसतं कलोंजीचं बनवू शकता किंवा तांदळाचं बनवू शकता. लास्ट इन्ग्रेडियंट्स आपल्याला टाकायचं आहे कांद्याचा पाचोळा. आता ह्या तर आपण टाकून देतो. हे टाकून देण्यापेक्षा जर तुम्ही ह्याचा असा जर यूज केला ना तुमचे केस गळायचे थांबतात, पांढरे होण्याचे थांबतात. आणि याच्यामध्ये तुम्ही आवळा सुद्धा टाकू शकता किंवा मग आवळा पावडर सुद्धा टाकू शकता. तरी मी 3च इन्ग्रेडियंट्स पासून एकदम मस्त हेअर टॉनिक बनवणार आहे. एकदम हेअर टॉनिक एकदम छान आहे. रिझल्ट पण छान देतं. मी खूप दिवस झाले मी हे यूज करत आहे आणि मी कोणताही तुम्हाला रेसिपी असो, टॉनिक असो, ब्युटी टिप्स असो, जेव्हा केव्हा मी तुम्हाला सांगणार असेल ना तेव्हा मी स्वतः आधी ट्राय करत असते आणि त्याचा रिझल्ट आला तरच मी तुमची कोणतीही रेसिपी वगैरे शेअर करत असते. सो त्याच्यामुळे मला खूप रिझल्ट बाहेर आला म्हणून मी तुमची शेअर करणार आहे. तर लो फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवर तुम्हाला हे उकळून घ्यायचं आहे. थोडंसं उकळलं की थंड झालं की स्प्रे बॉटलमध्ये टाकून आपल्याला स्प्रे करायचं आहे तुम्हाला. तर मी व्हिडिओमध्ये सांगणच. आता हे आपण उकळून घेऊयात आणि थोडंसं थंड करून घेऊयात. केसाला मी आता अगोदर तेल लावून घेतलेलं आहे. मसाज करून घ्यायचं आहे छान मस्त डोक्याला आणि तेल लावल्याच्या नंतर आपलं हेड टॉनिक अप्लाय करायचं आहे. तुम्ही जो कोणता रेग्युलर शॅम्पू यूज करता सो तो शॅम्पू आपल्याला लावायचा आहे. आणि आता मला केस धुवायचीच आहेत तर हे टॉनिक तुमच्यासोबत शेअर करावं. आणि मी यासाठी थोडीशी लेट झालेली आंघोळीला कारण मला ते टॉनिक ते शेअर करायचं तुमच्यासोबत. आणि माझा बघू शकता तुम्ही कोंडा खूप प्रमाणामध्ये कमी आलेला आहे. सो मी तेलामध्ये ना व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल आणि आपलं जो भीमसेन कापूर असतो सो ते टाकलेला आहे. आणि आता एकदा जर लावलं तर लगेचच जाणार नाही कोंडा. त्याच्यामुळे आपल्याला आठवड्यातून 2दा तरी केस धुवावी लागतात. हे झालं वरचेवर सोल्युशन. आणि जर आपल्या शरीरामध्ये एखादा पदार्थ एकदा व्हिटॅमिनचा कमी असेल तर सो त्याने सुद्धा कोंडा होतो. तर झिंक जर ज्यांच्या शरीरामध्ये कमी असेल सो त्यांच्या सुद्धा केसामध्ये कोंडा होतो. सो ते आधी बघायचं आपल्या शरीरात काय कमी आहे काय नाही आणि त्याच्यावर हे दोन्ही उपाय तुम्ही करू शकता. सो त्याला आता आपलं थंड झालेलं आहे. आपण स्प्रे बॉटल स्प्रे करूया.